तर आज आपण बनवणार आहोत चटणी आणि ते बी खिचडी सोबत. तर जर तुम्हाला चविष्ट चटणी पाहिजे तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर चटणी बनवण्यासाठी आपण घेतलेलं आहे हे किती टमाटर? 3 टमाटर मम्मी. हा 4 मिरच्या, 3 टमाटर, हे हिरवी मिरची आणि आपण आता लसूण काढायचं आहे आणि ह्याला आपण भाजून घेऊ. तर ही सगळी जी वस्तू आहे मिरची, टमाटर आणि लसूण हे तिन्ही असं गॅसवर भाजून घ्यायचं. जर तुमच्याकडे असली तर जर तुमच्याकडे असं हे जाळी असेल तर असंही तुम्ही ठेवू शकता गॅसवर आणि टमाटर भाजू शकता. तर हे बघा तर हे असं जे आहे आपलं टमाटर हे असं भाजून घ्यायचं थोडं काळं होईपर्यंत. तसंही आपण ह्याची स्किन काढणार आहोत. आणि हे मिरची पण असं भाजून घ्यायचं आणि त्याच्यासोबत थोडंसं लसूण. तर हे जोपर्यंत होत आहे तोपर्यंत आम्ही कोथिंबीर थोडं देऊन घेता. कोथिंबीर. हा मम्मी, मग ह्याच्यात काय काय आता? आता लसूण भाजून घेतलंय, कोथिंबीर. खलबत्त्यामध्ये आम्ही लसूण भाजून घेतल्या. बरं, लसूण आणि भाजून नमक ह्याच्यात टाकलंय, टाकलं. कोथिंबीर. नमक आहे, कोथिंबीर आहे आता आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची. आणि हे बघा आता हे टमाटर आहे आणि हे टमाटरचं स्किन काढायचं नाही, काढायचं नाही. असंच ठेवायचं. तरी आम्ही लसणाचंही स्किन काढलं नाही, वरचे स्किन तसंच आहे. हे टमाटर बी एकदा खलबत्त्यामध्ये हे करून घेऊता. आणि हे खिचडी सोबत लई मस्त चटणी वाटणार आहे. बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला दुसराच आवाज येत असं, कारण इकडे जवळपास एक मंदिर आहे, पूजा चालू आहे तिथं. हे असं कुचकून घ्यायचं. दाखवू मी एकदा. हे बघा, असं तर आम्ही मिक्सर मध्ये बी करू शकता, पण आम्ही मिक्सर मध्ये करत नाही. चव लागत नाही ना. चव लागत नाही, चव जाते सगळी. हे पण मिरची आहे, हे असं भाजून घेतलेली आहे. आणि हे लसूण थोडं काळं नमक टाकायचं. ओके, बघा बरं झालं. तर ही आमची चटणी जी आहे, थोडं नमक कमी होतं तर आईने ह्याच्यात थोडंसं टाकलं नमक. आणि हे म्हणणं आपलं चटणी तयार. तर आपण खिचडी बी बघूया आणि नमक पण. तर ही आहे साधी खिचडी. नाही, मुगाची डाळ, मुगाची. शेंगदाणे, मुगाची डाळ, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, अजून काय ह्याच्यात? कोथिंबीर. बरं, बस ह्याच्यासोबत आम्ही हे चटणी बघा. आहे का छान चटणी? बेस्ट. तुम्ही पण घरी ट्राय करा. आणि जर तुम्ही हे व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहे तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. ठीक आहे, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.